Okay. Am I audible? Just a minute. Just hello. Am I audible to all of you? Yes, sir. Okay. What is in last lecture? Can anyone tell me? Difference between C and C++. C and C++. Okay. Difference between procedure oriented and object oriented झाले का? हा झाला का point? Yes, sir. Okay. Then I think principle of object oriented programming. Up to this we have completed in last lecture. Okay. In that principles of object oriented programming, first is encapsulation. What is mean by encapsulation? Racking of data function together as a single entity is known as encapsulation. By default, data is not accessible. Hello. Hello. Am I audible to all of you? Yes, sir. Okay. I think in last lecture seen the definition of encapsulation. What is the mean by encapsulation? Okay. Encapsulation means we can use this encapsulation for the hiding purpose or information hiding purpose. Wrapping of data and function together as a single unit is known as encapsulation. By default, data is not accessible to the outside world, and they are only accessible to the functions which are wrapped in class. Prevention of data direct access by the program is called as data hiding or information hiding. Encapsulation मध्ये आपण काय बघतो? एखादा सिंगल युनिट घेतला आपण, त्या सिंगल युनिट मध्ये तुमचा डेटा आणि फंक्शन रॅप करतो टुगेदर आणि तो ऍक्सेस तुम्ही कोणाला देणार आहे? त्या क्लासला देणार आहे. क्लास म्हणजे कोणता? तुम्ही सिंगल युनिट डिफाइन केला, त्या सिंगल युनिट मध्ये क्लास डिफाइन केला. त्या क्लास मध्ये तुम्ही काय करू शकता? डेटा आणि फंक्शन डायरेक्टली रॅप करू शकता आणि तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. म्हणजे prevention of data direct access by the program is called as data hiding or information encapsulation. Got it? समजलं encapsulation? That is the main features of object oriented programming language. First features कोणता? encapsulation. Encapsulation मध्ये आपण डेटा आणि फंक्शनचे रॅपिंग करून ते तुमच्या क्लास मध्ये डिफाइन करत आहे आणि तिथून तुम्ही काय करू शकता? प्रोग्रामला डायरेक्ट ऍक्सेस देऊ शकता. ओके. हा बोला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो. Hello. Next point. Am I audible to all of you? Yes, sir. Yes, sir. पहिला encapsulation बघितला. encapsulation मध्ये दोन पॉइंट लक्षात ठेवा. आपण डेटा रॅप करतोय, फंक्शन डेटा आणि फंक्शन रॅप करतोय. तुमच्या क्लासेसला आपण करतोय. त्याच्या क्लासेसवर तुम्ही डेटा टाकला तो सगळ्यांना ऍक्सेसिबल होतो. डेटा तुमचा प्रोग्राम असेल, अदर डेटा कोणता डेटा असेल आणि त्याला तुम्ही डेटा हायडिंग किंवा encapsulation बोलतो. That is the main purpose use of encapsulation in C++. Okay. Then next data abstraction. Next feature काय? Data abstraction. नावामध्ये डेटा abstract करतो म्हणजे आपण काय करतो? सांगा. जसं आपण रॅप बघितलं परवा, तुम्ही रॅपिंगचं मीनिंग सांगितलं, तसं डेटा ऍब्स्ट्रॅक्ट करणार म्हणजे आपण काय करणार? आता तुम्ही ऍट्रिब्यूट बघितलेत का? व्हॉट इज मीन बाय ऍट्रिब्यूट?
in C language. What are the attributes are used in C language? त्या साइज, वेट, कॉस्ट, फंक्शन हे ऍट्रिब्यूट तुम्ही बघितले ना सी मध्ये. तेच आपल्याला C++ मध्ये बघायचे. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन काय असणार आहे? ऍब्स्ट्रॅक्शन refers to the act of representing features without including background details or explanation. बॅकग्राऊंड डिटेल और एक्सप्लेनेशन ची काही गरज नसते त्याच्यामध्ये. तुम्ही त्याची फक्त ऍट्रिब्यूट चेक करता, म्हणजे कॉस्ट, साइज किंवा तुम्ही कोणता सिंटॅक्स यूज करणार, एखाद्या व्हेरिएबल साठी कोणता सिंटॅक्स यूज करणार, एखाद्या तुम्हाला कीवर्ड डिफाइन करायचा आहे तर त्यासाठी कोणतं सिंटॅक्स यूज करणार हे तुम्ही फक्त चेक करणार. आणि बाकीचं त्याचं बॅकग्राऊंड किंवा डिटेल इन्फॉर्मेशन काढण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला ऍट्रिब्यूट मध्ये तुम्ही साइज, वेट आणि कॉस्ट, फंक्शन यासारख्या गोष्टी चेक करता. क्लासेस इन द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन are defined as list of attributes such as size, weight, cost and function operate on these attributes. म्हणजे आता क्लास तर तुम्ही डिफाइन करता ना, त्या क्लास मध्ये आता फ्रेंड फंक्शन वगैरे तुम्ही असाइन केले असतील. एक्झाम्पल ऑफ क्लासेस. Pranali, what are the classes used in C language? इनकॅप्सुलेशन समजलं का? मला सांगा इनकॅप्सुलेशन. चोरमले बोला. मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन तुम्ही असाइन करता. एखादा तुम्हाला नंबर ऑफ क्लासेस तुम्ही डिफाइन करता, त्या क्लासमध्ये तुम्ही काय करता? मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन. मेंबर फंक्शन म्हणजे काय? जे तुम्ही एक्सटर्नली मेंबर तुमच्या इंटरनली मेंबर तुम्ही त्यामध्ये असाइन करता, तुम्ही मेंबर फंक्शन मध्ये ऍड करू शकता. ऍडिशनल बाहेरचे इंटरनल मेंबर ऍड करायचं असेल तर फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन तुम्ही काय करता? क्लासमध्ये डायरेक्टली आपल्या C लँग्वेज क्लासमध्ये डायरेक्टली अप्लाय करू शकता पाहिजे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. डेटा ऍब्स्ट्रॅक्शनचं मीनिंग काय? जर तुम्हाला फ्रेंड फंक्शन अप्लाय करायचं असेल किंवा ऍड करायचं असेल प्रोग्राम, त्याला तुम्ही ऍट्रिब्यूट ऍट्रिब्यूटचा यूज करता. ऍट्रिब्यूट मध्ये साइज, वेट, कॉस्ट, फंक्शन चेक करता. आणि जसं C मध्ये काय केलं, फक्त तुमचं मेंबर फंक्शन डिफाइन केलं. C++ मध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे? मेंबर एज वेल एज फ्रेंड फंक्शन डिफाइन करणार. बाय ऍडिंग ऑफ मेंबर आउटसाइड द क्लास म्हणजे फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन मेंबर तुम्हाला क्लासमध्ये. सर तुमचा वॉइस क्लिअर येत नाही. आता येतोय का? येस सर. तर ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही C मध्ये बघितलं, क्लासेस डिफाइन केले, मेंबर क्लासेस किंवा मेंबर फंक्शन डिफाइन केले. तर मेंबर फंक्शन मध्ये तुम्ही काय करत होता? फक्त मेंबर क्लासेस फक्त तुम्ही त्यामध्ये अप्लाय करू शकता. मेंबर म्हणजे काय? मेंबर विच आर ऑलरेडी इन क्लास. ओके, त्यासाठी तुम्ही फक्त जास्त ऍडिशनल कोणते यूज करत नव्हता. एखादा मेंबर तुम्ही ऍडिशनल त्यामध्ये ऍड करत असाल. तर आता आपल्या C++ लँग्वेज मध्ये काय करायचं? मेंबर आउटसाइड द क्लास. मेंबर आउटसाइड द क्लास म्हणजे काय? कोणतं क्लास असणार? आता समजा तुम्हाला फ्रेंड फंक्शन ऍड करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आउटसाइड द क्लास म्हणता मेंबर. तो तुम्हाला त्यांच्या प्रोग्राम मध्ये ऍड करायचा असेल तर तुम्ही डेटा ऍब्स्ट्रॅक्शनचा यूज करा. मग त्यामध्ये तुम्ही काय चेक करणार? ऍट्रिब्यूट चेक करणार. ऍट्रिब्यूट म्हणजे काय? साइज, वेट, कॉस्ट, फंक्शन. त्याबद्दल तुम्ही एखादा मेंबर तुम्हाला ऍडिशनल ऍड करायचा त्याच्यामध्ये, तर त्यासाठी तो त्या मेंबरचं फंक्शन काय, त्या क्लासमध्ये तो मेंबर काय फंक्शन करू शकतो, काय फंक्शन परफॉर्म करू शकतो, ते अगोदर चेक करून तुम्ही काय करणार? त्याच्यामध्ये ऍड करणार. मग क्लास, that class is use the concept of data abstraction, and they are also called as data abstract data type. त्याला तुम्ही abstract data type पण म्हणू शकता. थोडक्यात ऍब्स्ट्रॅक्शनचा यूज कशासाठी करणार आहे तुम्हाला? एखादा फ्रेंड फंक्शन तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये ऍड करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मेथड यूज करणार. इनकॅप्सुलेशन कशासाठी यूज करणार? डेटा आणि फंक्शन रॅपिंग साठी. डेटा आणि फंक्शन तुम्ही रॅप करून क्लासमध्ये टाकणार आणि त्यामुळे प्रोग्रामर, तुमच्याकडे जो प्रोग्रामर आहे
तो इझिली डेटा ऍक्सेस करू शकतो. डायरेक्ट डेटा तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याला तुम्ही इन्फॉर्मेशन हेडिंग पण म्हणू शकता किंवा डेटा हेडिंग पण म्हणू शकता. दॅट इज दी मेन मोटो ऑफ इनकॅप्सुलेशन अँड दी डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. हॅव यू गॉट इट? समजलं का? हॅलो, आवाज येतो का माझा सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Have you got it about the encapsulation, abstraction, data abstraction? Encapsulation wrapping साठी यूज केलं. डेटा abstraction, डेटा abstract करता म्हणजे काय, एखादं ऍडिशनल मेंबर फंक्शन तुम्हाला ऍड करायचं असेल C++ मध्ये, तर तुम्ही काय करणार आहे, ऍट्रिब्यूट चेक करून त्यानुसार तुमचा तो डेटा तुम्ही त्याच्यामध्ये डेटा abstraction. समजला दोन्हीतला डिफरन्स? काय रिस्पॉन्स देत नाही तुम्ही? डोले, समजला का? प्रणाली? Yes, sir. हा. Have you got it the 2 points regarding the features of C++, that is the abstraction and the encapsulation? Yes, sir. Okay. Next point, polymorphism. आता polymorphism हा वर्ड ग्रीक वर्ड पासून क्रिएट केला. Polymorphism comes from the Greek words poly and morphism. Poly means many and morphism means from. Many form, sorry. Morphism means form. मग तो polymorphism means काय? Many forms. Many forms are used in C++ language. मी सुरुवातीला ज्या डिफरन्स सांगितला होता C आणि C++ मधला. C++ मध्ये जे ऍडिशनल फीचर्स यूज केले जाते त्यात एक फीचर म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम आहे. पॉलिमॉर्फिझम काय करतो, मेनी फॉर्म डिफाइन करतो. पॉलिमॉर्फिझम मीन्स द एबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. For example, an operation have different behavior in different instances. The behavior depends upon the data used in the operation. त्यामध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे फंक्शन त्यामध्ये यूज केलं जातं. पॉलिमॉर्फिझम ऍडिशनल मेनी फॉर्म्स यूज केले जाते C++ मध्ये. सी मध्ये आपण फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग फंक्शन बघत होतो का? नव्हतो बघत. त्याने एक प्रोग्राम दिला, प्रोग्राम दिसतो का सगळ्यांना? Yes, sir. फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम तुम्हाला त्यामध्ये दिलाय. मग तुम्ही त्या फंक्शन इन्क्लूड आयो स्ट्रीम, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम हे तुम्हाला माहिती आहे कशासाठी यूज करता? कशासाठी यूज करता? इनपुट आउटपुट स्ट्रीम डिफाइन करण्यासाठी, बरोबर, युझिंग नेम स्पेस स्टँडर्ड. आता हे आपण शिकणार आहे ज्यावेळेस प्रोग्राम आपला C++ चा प्रोग्रामिंग लँग्वेज सुरू होईल, त्यावेळेस प्रत्येक फंक्शनचं मी तुम्हाला हे सांगणार आहे. हा फंक्शन कशासाठी यूज केला जातो, आय स्ट्रीम कशासाठी यूज केली जाते, नंतर नेम स्पेस स्टँडर्ड कशासाठी यूज केलं जातं. इंटिजर मेन तर तुम्हाला माहिती आहे, मेन फंक्शन तुम्ही डिफाइन केल्याशिवाय तुमचा प्रोग्राम कोड एक्झिक्यूट होणार आहे का? तुम्ही कंपाइल करू शकता पण एक्झिक्यूट करू शकत नाही. मेन फंक्शन डिफाइन नाही केलं तर. कॅन यू एक्झिक्यूट दी विदाउट, कॅन यू एक्झिक्यूट दी कोड विदाउट मेन फंक्शन? नो. You can just compile that code but not exactly execute the code because काय करू शकत नाही. फक्त तुम्ही कंपाइल करू शकता तो कोड. तो कोड तुम्ही टाकू शकता, पण तो कोड एक्झिक्यूट नाही होणार मेन फंक्शन नाही यूज केलं तर. दॅट इज दी फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज द मेन फीचर्स ऑफ C++. त्यामध्ये पॉलिमॉर्फिझम म्हणजे तुम्ही मेनी फॉर्म यूज करता. सी मध्ये फक्त ओनली एकाच फॉर्म वरती तुम्ही काम करत होता, ओव्हरलोडिंग करत नव्हता. जर ओव्हरलोडिंग करत असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे, C++ लँग्वेज. समजलं? Yes, sir. मला वाटतं तुम्ही पॉइंट नोट करून घ्या. नोटबुक मी सांगितलं ते पहिल्या लेक्चरला तुम्हाला. नोटबुक आहे का सगळ्यांकडे? इनकॅप्सुलेशन थोडक्यात टाकायचं, रॅपिंग ऑफ डेटा अँड फंक्शन टुगेदर. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, the concept of abstraction and defined as list of attributes such as size, weight, cost and function to operate on these attributes. एक लाईन मध्ये तुम्ही तुमचा डेटा तुमचं हे करून ठेवत जावा. कधी उपयोगाला येणार तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देताय किंवा तुम्हाला तो लक्षात ठेवायचा आहे.
किंवा इनकॅप्सुलेशन म्हणजे काय असणार आहे. आता त्याचे सिंटॅक्स आपण ज्यावेळेस प्रोग्रामिंग लँग्वेज चालू करू, ज्यावेळेस मी प्रॅक्टिकल तुमचे घेईन, त्यावेळेस तुमचे प्रत्येक फंक्शनचे सिंटॅक्स आणि इनकॅप्सुलेशन मध्ये कोणकोणते टाईप युज केले जाते, त्याचं डिटेल माहिती, डेटा अब्स्ट्रॅक्शन मध्ये काय युज केलं जाणार, त्याचं सिंटॅक्स कोणतं युज केलं जाणार आहे, ते सगळं डिटेल मी ज्यावेळेस तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज सुरू करणार आहे त्यावेळेस सांगेल. आता फक्त थोडक्यात इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, रॅपिंग ऑफ डेटा अँड फंक्शन टुगेदर. डेटा अब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, आपण काय करतो, डेटा अब्स्ट्रॅक्ट करतोय किंवा एखाद्या फ्रेंड फंक्शन तुम्हाला डायरेक्टली ऍड करायचं असेल तर तुम्ही काय करणार, डेटा अब्स्ट्रॅक्शन युज करणार. नेक्स्ट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम कम्स फ्रॉम वर्ड, ग्रीक वर्ड. पॉली मीन्स मेनी अँड मॉर्फिझम मीन्स फॉर्म. म्हणजे तुम्ही काय करणार, मेनी फॉर्म्स युज करणारे ऑपरेटर आणि फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये. त्याच्यामध्ये बघा दोन डिफाईन केलेत, इंटिजर a इज इक्वल टू 4, इज हे ग्रेटर दॅन 2. हे काय असणार, हे काय असणार आहे, हे तुमचे हे ऑपरेटर आहेत, ऑपरेटर यूज केले ते, इन्क्रिमेंटल ऑपरेटर आणि डिक्रिमेंटल ऑपरेटर. हे इन्क्रिमेंटल 2, सी आउट एंड, तुम्ही एंड प्रोग्राम करता आणि परत रिटर्न 0 जातं. दॅट इज दी मेन. हे आपलं फंक्शन ओव्हरलोडिंग साठी हा प्रोग्राम यूज केलाय तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही ओव्हरलोडिंग करता, इन्क्रिमेंट करताय आणि नंतर तुम्ही काय करताय, एंड करताय प्रोग्राम, आणि नंतर तुम्ही काय करताय, रिटर्न येतात 0ला. तुम्ही मी पहिल्यांदा सांगितलं जसं तुम्ही ह्याच्यामध्ये सी मध्ये प्रिंटएफ स्कॅनएफ यूज करता, तसं तुम्हाला C++ मध्ये सी इन आणि सी आउट यूज करायला लागेल. सी इनपुट आणि सी आउटपुट यूज करायला लागेल. इनपुट आउटपुट फंक्शन जर तुम्हाला टाकायचं असेल C++ लँग्वेज मध्ये, जसं तुम्ही प्रिंटअप आणि स्कॅनअप करता, कशासाठी यूज करता प्रिंटअप आणि स्कॅनअप सी मध्ये, what is the use of printf and scanf in C language? डिस्प्ले करताना प्रिंटएफ वापरतो आणि इनपुट घेताना स्कॅनअप वापरतो. बरोबर आहे. त्यासाठी आता इथं आपल्या C++ मध्ये पण आपण इनपुट आणि डिस्प्ले साठी सी इन आणि सी आउट यूज करणार आहे. आता हे मेन हा आपला तुमचा सी मधला प्रोग्राम आहे. तुम्ही कशासाठी यूज केला, पॉलिमॉर्फिझम साठी यूज केला. त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्रिमेंटल आणि डिक्रिमेंटल ऑपरेटर यूज करता, त्यासाठी फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग साठी. आय गॉट इट. पॉलिमॉर्फिझम समजलं का? सर ते सी आउट नंतर लिहिलेले ऑपरेटर शिफ्ट ऑपरेटर आहेत का इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर आहेत? इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर आहेत. शिफ्ट ऑपरेटर आपण नंतर बघणार आहे. शिफ्ट ऑपरेटर कशासाठी बघणार आहे तुम्ही, जर तुम्हाला शिफ्टिंग करायचं असेल डेटा, सपोज तुम्ही त्याला काय बोलू शकता, जर तुम्हाला मी 42 दिला, 42 62 आणि त्याचे तुम्हाला काय करायचे, प्लेसेस शिफ्ट करायचे. तुम्ही बघितला असेल सी मध्ये तो प्रोग्राम बघितला असेल शिफ्टिंगचा. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, त्यांचं लोकेशन शिफ्ट करू शकता. समजा 42 आणि 43 असे दोन आपण डिजिट घेतले, तर तुम्हाला काय करायचं आहे, 43 42च्या ठिकाणी शिफ्ट करायचं, 42 43च्या ठिकाणी शिफ्ट करायचं. त्यासाठी तुम्ही शिफ्टिंग ऑपरेटर यूज करू शकता. शिफ्टिंग आय थिंक बिटवाईज ऑपरेटर मध्ये तुम्ही बघितलं असेल. हा सर. मात्र हे इन्क्रिमेंटल डिक्रिमेंटल ऑपरेटर वेगळे, ते तुम्ही मेन फंक्शन डिफाईन करण्यासाठी यूज करता. आता C++ मध्ये ज्यावेळेस तुम्ही चालू करणार आहे मेन प्रोग्रामिंग, त्यावेळेस तुम्ही शिका ऑपरेटर नेम, व्हॉट इज द यूज ऑफ डेटा ऑपरेटर, इन्क्रिमेंटल आणि डिक्रिमेंटल ऑपरेटर. तुम्ही सी इन केलं का, तुम्ही ज्यावेळेस सी इन करता, एखाद्या तुम्ही इनपुट देता C++ मध्ये, त्यावेळेस तुम्ही इन्क्रिमेंटल ऑपरेटर यूज करता. आणि परत तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर सी आउट ऑपरेशन यूज करून तिथे तुम्ही जर नंतर डिक्रिमेंट पण यूज करू शकता. डिक्रिमेंट तुम्हाला जर डेटा डिक्रिमेंट करायचा असेल तर तुम्ही तिथे डिक्रिमेंट ऑपरेटर पण यूज करू शकता. आणि नंतर ते एंड एल एक नवीन यूज केलं ह्याच्यामध्ये, जसं तुम्ही मला वाटतं गेट CH यूज करत होता. व्हॉट इज द मेन यूज ऑफ गेट CH इन C लँग्वेज? कॅरेक्टर ऍज इनपुट घेण्यासाठी. आणि गेट CH, विदाउट गेट CH तुम्ही प्रोग्राम करू शकत होता का? नाही.
तसंच इथे एंड एल म्हणून एक तुमचं यूज केलं आहे C++ मध्ये. त्यासाठी मेन पर्पज तोच आहे त्याचा पण, जसा तुम्ही गेट CH चा होता तसंच एंड एल चा पण इथे आहे. जस्ट मिनिट. आता आपण काय काय बघू, एन्कॅप्सुलेशन, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम बघितलं. आता इनहेरिटन्स, नेक्स्ट पॉईंट कोणता आपला, इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स काय करतो, तर समजा तुम्ही ऑब्जेक्ट यूज केलेत ह्याच्यामध्ये सी मध्ये किंवा C++ मध्ये जे तुम्ही ऑब्जेक्ट यूज करणार आहे ते ऑब्जेक्टचे फीचर्स आहेत. तुम्ही फीचर एक्सचेंज करू शकता किंवा प्रॉपर्टीज एकमेकांना त्याची प्रॉपर्टी एक्सचेंज करू शकता. इनहेरिटन्स प्रॉमिसिंग कन्सेप्ट आहे तुमच्या C++ मध्ये, प्रॉमिसिंग कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, प्रॉपर्टी एक्सचेंज करू शकता. म्हणजे तुम्ही आता मी सांगितलं एक क्लास घेतला, त्यामध्ये तुम्ही तुमचे पॅरेंट्स तर ऑलरेडी त्या क्लासमध्ये, समजा आपण फॅमिलीचा एक क्लास डिफाईन करायचा सी मध्ये, एक फॅमिली क्लास तुम्हाला काय करायचा, डिफाईन करायचा सी मध्ये किंवा C++ मध्ये. तर त्यावेळेस तुम्ही काय करता, एक तर मेंबर फंक्शन यूज करता किंवा आउटसाइड फंक्शन म्हणजे फ्रेंड फंक्शन यूज करता. मग तुम्ही समजा मेंबर फंक्शन यूज केलं तर त्याच्यात तुम्ही क्लास पॅरेंट असणार आहे, क्लास चाइल्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही डिराइव्हड क्लास त्यामध्ये डिफाईन करता किंवा सब क्लास डिफाईन करता. मग त्यांच्या प्रॉपर्टी तुम्ही एकमेकांना एक्सचेंज करू शकता. आता पॅरेंटची प्रॉपर्टी काय असणार, पॅरेंट क्लासची प्रॉपर्टी काय असणार आहे, तर पॅरेंट क्लास काय करणार आहे की तुमचे सब क्लास डिफाईन करणार. आणि तुम्ही जर प्रॉपर्टी एक्सचेंज केली, सब क्लास मध्ये कोण असणार आहे, तुम्ही असणार आहे चाइल्ड क्लास. मग त्या चाइल्ड क्लास मध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांना काय करायला आलं पाहिजे, त्यांना पण याची अथॉरिटी आली पाहिजे, मेंबर डिफायनिंगची किंवा युजर क्लास डिफायनिंगची ऑथॉरिटी त्यांना पण गेली पाहिजे. मग याला तुम्ही इनहेरिटन्स म्हणणार. प्रॉपर्टी एक्सचेंज करण्याला तुम्ही काय म्हणणार आहे, इनहेरिटन्स म्हणणार. इनहेरिटन्स प्रोसेस ऑफ बाय विच वन ऑब्जेक्ट कॅन ऍक्वायर द प्रॉपर्टी ऑफ अनदर. जर एक प्रॉपर्टी, आता क्लास मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही पॅरेंट क्लास डिफाइन केला, त्यामध्ये कोणकोणते मेंबर असणार आहे, पॅरेंट मेंबर असणार आहे आणि चाइल्ड मेंबर असणार आहे. सपोज पॅरेंट मेंबर म्हणजे तुमचे आई वडील असतील, तर चाइल्ड मेंबर तुम्ही असतात, बरोबर. मग त्या पॅरेंट मेंबरला काय असणार आहे, काय असते ऑथॉरिटी, किंवा सब क्लास डिफाइन करण्याची ऑथॉरिटी असते. तसे तुम्हाला आहे ऑथॉरिटी नाही, तर इनहेरिटन्स यूज करून तुम्ही ती ऑथॉरिटी तुमच्याकडे घेऊ शकता. सब क्लास डिफाइन करण्याची ऑथॉरिटी तुमच्याकडे घेऊ शकता. समजतंय? सोप्या भाषेत मी सांगितलं तुम्हाला. इनहेरिटन्स म्हणजे काय करता तुम्ही, फक्त जो तुम्ही ऑब्जेक्ट यूज करताय त्या ऑब्जेक्टला काय करणार आहे, तुम्ही प्रॉपर्टी असाइन करणार. एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याला घ्यायची. जसं तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन, आता एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन, कॉलेजमधलं एक ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशन मध्ये जे प्रिन्सिपल सरांना ऑथॉरिटी आहे, त्या बाकीच्यांना एचओडीना किंवा सीसीना ऑथॉरिटी नाही. तर मग आपण इनहेरिटन्स यूज करून काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल, मी फक्त एक्झाम्पल देतो. मग इनहेरिटन्स यूज करून काय करू शकतो, त्या सीसीना आणि एचओडीना पण काय करू शकतो, ती ऑथॉरिटी देऊ शकतो. कशाची, की बाबा सब क्लास डिफाइन करण्याची ऑथॉरिटी काय करू शकतो, देऊ शकतो. That is the main features used in C++, inheritance. समजताय? समजलं का? Yes, sir. Yes, sir. Inheritance is the process by which one object can acquire the property of another. Inheritance is the most promising concept of POP, which helps realize the goal of constructing software from reusable parts rather than hand coding एव्हरी सिस्टीम फ्रॉम स्क्रॅच. ह्यामुळे काय होणार आहे, ऑथॉरिटी एकमेकांना दिल्यामुळे काय होणार आहे, जो तुमचा वेस्ट जाणार आहे, जे तुम्ही प्रोग्राम केलंय किंवा एखादं सॉफ्टवेअर तुम्ही कन्स्ट्रक्ट केलंय ते रियुजेबल असेल किंवा त्याचं स्क्रॅच मध्ये जाणार असेल, तर तुम्ही काय करू शकता, परत ते युजेबल म्हणून आणू शकता, ते रियुजेबल करू शकता. That is the main motto behind this inheritance property. Okay, inheritance not only supports reuse across system but also directly
एक्सटेन्सिबिलिटी विदिन सिस्टीम. एक्सटेंड पण करू शकता. एखादा प्रोग्राम मी सुरुवातीला सांगितलं होतं ज्यावेळेस मी डिफरन्स सांगत होतो तुम्हाला सी आणि सी प्लस प्लस. त्यावेळेस मी सांगितलेलं जर तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये प्रोग्राम एक्सटेंड करायचा असेल तर तुम्ही इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम किंवा इनहेरिटन्स हा प्रॉपर्टी यूज करता. दॅट्स वाय सी प्लस प्लस इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता मी सांगितलं एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला तुम्ही काय करताय, दुसऱ्याची प्रॉपर्टी असाइन करू शकता, प्रॉपर्टी एक्सचेंज करता. दॅट इज द इनहेरिटन्स. ओके. आणि त्याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे, एखादा सॉफ्टवेअर स्क्रॅच झाला असेल किंवा जर तुम्ही त्याला रियुजेबल करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी इनहेरिटन्स यूज करू शकता. इनहेरिटन्स यूज करू शकता म्हणजे काय, समजा एखादा एक ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन म्हणजे एक ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशनच्या खाली नंतर प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, एचओडी काय असेल ते आहे, डीन काय असेल ते मेंबर क्लासेस आहे. तर ज्यावेळेस ऍडमिनिस्ट्रेशन निघून गेला कंपनीमधून किंवा तो काय झाला शिफ्टिंग झाला दुसरीकडे, त्यावेळेस त्याची ऑथॉरिटी लगेच खालच्या माणसाला आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही इनहेरिटन्स यूज करा. मग तो क्लास रियुजेबल झाला ना. जर ऍडमिनिस्ट्रेशन गेलं त्या क्लासचं तर तुम्ही तो क्लास परत रियुजेबल करू शकता. किंवा नंतर तुम्ही एखाद्या स्क्रॅच मध्ये सॉफ्टवेअर टाकलंय, तुम्हाला त्याची ऑथॉरिटी नाही सी मध्ये, तर सॉफ्टवेअर स्क्रॅच झालं, बरोबर आहे. पण सी प्लस प्लस मध्ये काय करणार आहे, तुम्ही ऑथॉरिटी घेणार आहे. पहिला जो मेंबर होता डेव्हलपर त्याची ऑथॉरिटी तुम्ही घेणार आहे, परत तुम्ही डेव्हलपर करा आणि परत सॉफ्टवेअर रियुजेबल करणार आहे तुम्ही स्क्रॅच मधलं सॉफ्टवेअर. That is the main motto behind inheritance used in C++. Or main advantages of inheritance used in C++. Okay. समजते का? Yes, sir. हे त्यांनी एक्झाम्पल दिले बघा. when the class child inherits the class parent. आता मी जसं सांगितलं, the class child is referred to as derived class, subclass, and the class parent as base class. आता मी सांगितलं तुम्हाला एखादा क्लास डिफाइन करायचा असेल तर त्यातला मेन क्लास कोणता असतो, तुमचा पॅरेंटचा मेन क्लास असतो आणि त्यामध्ये तुमचा चाइल्ड जे आहे ते सब क्लास मध्ये असते. तुम्ही काय करणार इनहेरिटन्स यूज करून जेवढा तुमच्या पॅरेंट क्लासला ऑथॉरिटी आहे तसं तुमच्या सब क्लासला आले पाहिजे. म्हणजे काय होईल, जो प्रॉब्लेम रिगार्डिंग सब क्लास मध्ये जर मेन क्लास मध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता, सब क्लास ते प्रोग्राम किंवा ते ऑथॉरिटी तुम्ही घेऊ शकता बाय युजिंग इनहेरिटन्स. जसं सी मध्ये नव्हतं इनहेरिटन्स. फक्त तोच ऑब्जेक्ट काय करू शकता, काय करत होता, तुमचा क्लास डिफाइन करत होता. युजर डिफाइन्ड क्लास किंवा कोणकोणते क्लासेस तुम्ही बघितलेत. सी प्लस प्लस मध्ये फक्त एक्सटेंसिबिलिटी यूज करतोय आपण बाय युजिंग इनहेरिटन्स. दॅट्स वाय सी प्लस प्लस इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. समजतंय? Have you got it? Inheritance. Please give me response from your side. रोल नंबर 8 समजलं का अश्विनी चव्हाण? Next type, dynamic binding. Binding refers to the linking of procedure call to the code to be executed in response to the call. Dynamic binding or late binding means the code associated with given procedure call are not known until the time of call at runtime. Okay. आता बाइंडिंग, डायनामिक बाइंडिंग आणि स्टॅटिक बाइंडिंग अशा दोन टाइप असतात. आणि तुम्ही सी प्लस प्लस मध्ये एखादं कोड डिफाइन केला तर त्या कोडला तुम्ही काय करणार आहे, ऑथॉरिटी देणार आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी देणार आहे. तुम्ही सी प्लस प्लस मध्ये काय करू शकता, कोड डायरेक्टली रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकता. त्या बाइंडिंग टाइप इनहेरिटन्स मध्येच येतात. जसं मी आता सांगितलं की बाबा, हा बोला देवकुळे. इनहेरिटन्स मध्ये आपण क्लासेस डिफाइन केले, त्या क्लास मेंबरला तुम्ही काय केले, इनहेरिट करून त्यांना ऑथॉरिटी दिली. बाइंडिंग
डायनॅमिक बाइंडिंग कोण करणार आहे? तर जर तुम्ही सब क्लास म्हणून चाइल्ड क्लास डिफाईन केले आणि मेन क्लास म्हणून पॅरेंट क्लास डिफाईन केले, तर ते दोन्ही क्लासेसला तुम्ही काय करू शकता? अथॉरिटी देऊ शकता डायनॅमिक बाइंडिंगची. कोड तुम्ही काय करू शकता? दोन्ही ऑब्जेक्ट वरती कोड डिफाईन करू शकता. बाइंडिंग लिंकिंग ऑफ प्रोसिजर एक्झिक्युटेड इन रिस्पॉन्स टू द कॉल. म्हणजे तुम्ही काय करू शकता? ऑडिएबल. आवाज येत नाही का माझा? ब्रेक होते सर. कमी जास्त होतंय. कमी जास्त होतंय सर. क्लिअर पण येत नाहीये. Am I audible? येस सर. डायनॅमिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग हे टोकन आहेत. टोकन म्हणजे तुम्ही काय कोणकोणते टोकन यूज केले सी लँग्वेज मध्ये? सी मध्ये कीवर्ड्स वगैरे यूज केले, आयडेंटिफायर्स, व्हेरिएबल्स, फंक्शन्स, दॅट इज टोकन्स यूज्ड इन सी लँग्वेज. आता एखादा मेसेज तुम्हाला पास करायचा असेल किंवा डायनॅमिक बाइंडिंग मध्ये लक्षात ठेवा, जस्ट तुम्ही कोड डिफाईन करता किंवा कोडची अथॉरिटी देता सब क्लासेसला. दॅट इज दी सब क्लासेस मध्ये तुम्ही कोणते पॅरेंट क्लास असेल किंवा चाइल्ड क्लास असेल तुमच्या C++ मध्ये किंवा अदर फ्रेंड फंक्शन क्लास असेल, त्याला तुम्ही काय करताय? डायरेक्ट कोड डिफाईन करण्याची अथॉरिटी देऊन टाकता. दॅट इज दी डायनॅमिक बाइंडिंग. आणि मेसेज पासिंग मध्ये काय करताय? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करताय ट्रान्समीटर टू रिसिव्हर. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन सेंडिंग करायचं असेल ट्रान्समीटर थ्रू आणि रिसिव्हरला तुमचा रिसिव्हर असेल, तर तो रिसिव्हर काय करणार आहे? दिलेलं इन्फॉर्मेशन रिसिव्ह करणार. ही इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली ट्रान्सफर करू शकता. त्या इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता? एक्झिक्युशन करू शकता. त्या कोडचं तुम्ही एक्झिक्युशन करू शकता किंवा इनव्होक करू शकता. इनव्होक दी फंक्शन. फंक्शन इनव्होक बघितलंय तुम्ही सी मध्ये, बघितलंय का? इनव्होक, व्हॉट इज मीन बाय इनव्होक? मेसेज पासिंग जर बघितलं तुम्ही जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही तुमच्या C++ मध्ये यूज करताय त्या ऑब्जेक्टला तुम्हाला डायरेक्टली मेसेज पास करू शकता. म्हणजे कम्युनिकेशन करू शकता डायरेक्टली तुम्ही मेसेज जेवढे ऑब्जेक्ट यूज केले तुम्ही. म्हणजे समजा 4 ऑब्जेक्ट आपल्या कोड मध्ये यूज केले, तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन त्या सगळ्या 4ही ऑब्जेक्टला तुम्हाला पाठवायचं, तर मेसेज पासिंगचा यूज करून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन त्या 4ही ऑब्जेक्ट वरून पाठवू शकता. दॅट इज द मेसेज पासिंग प्रॉपर्टी इन C लँग्वेज, C++ लँग्वेज. आणि इनव्होक फंक्शन पण तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. एखादा तुम्हाला रिक्वेस्ट करायची, एक्झिक्युशन एखादा कोड तुम्हाला एका ऑब्जेक्टला दुसऱ्या ऑब्जेक्टचा कोड एक्झिक्यूट करायचा आहे, तर तुम्ही त्याला रिक्वेस्ट करू शकता बाय युजिंग इनव्होक फंक्शन. इनव्होक फंक्शन यूज करून एक्झिक्युशन कोडसाठी तुम्ही रिक्वेस्ट करून तुमची इन्फॉर्मेशन सगळ्या ऑब्जेक्टला तुम्ही ट्रान्सफर करू शकता. दॅट इज द मेसेज पासिंग युजली इन C++. सिम्पली आहे, नावामध्येच आहे मेसेज पासिंग. तुम्हाला मेसेज पास करायचा आहे सगळ्या ऑब्जेक्टला, जेवढे तुम्ही ऑब्जेक्ट यूज केले त्यांना सगळ्यांना मेसेज पास करायचा. त्यासाठी तुम्ही काय करता? मेसेज पासिंग. Hello, am I audible to all of you? Yes, sir. ओके. नेक्स्ट बघतो आपण बेनिफिट्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. याचे 4 फीचर तुम्हाला समजले. तिथे 4 महत्वाचे आहेत. पहिला असतो तो डेटा अब्स्ट्रॅक्शन. त्यामध्ये तुम्ही डेटा अब्स्ट्रॅक्ट करता म्हणजे काय करता? सांगितलं तुम्हाला क्लास मेंबर कसे डिफाईन करायचे, फ्रेंड फंक्शन कसं ऍड करायचं, त्यांना अथॉरिटी द्यायची. नंतर
इनहेरिटन्स बघितलं, प्रॉपर्टी एक्सचेंज केली जाते इनहेरिटन्स मध्ये. डायनामिक बाइंडिंग आणि मॅसेज पासिंग मध्ये तुमची इन्फॉर्मेशन सगळ्या ऑब्जेक्ट कडे पास केली जाते आणि तुम्ही त्यानुसार तुमचा कोड आणि प्रोसिजरनी एक्झिक्यूट करू शकता. आणि पहिली प्रॉपर्टी बघितली तर कोणती होती? इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन पण मध्ये आपण काय केलं? रॅपिंग केलं, डेटा आणि फीचर्स एकमेकांसोबत रॅप करून काय केलं? तुमच्या क्लासमध्ये डिफाईन केलं. आणि डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये त्यामध्ये तुम्ही ऍट्रिब्यूट चेक केले, साईज, वेट, कॉस्ट, आणि डायरेक्टली एखादं फ्रेंड फंक्शन तुम्हाला ऍड करायचं असेल तुमच्या क्लासमध्ये तर तुम्ही डेटा ऍब्स्ट्रॅक्शनचा यूज करू शकता. पॉलिमॉर्फिझम मध्ये मेनी फॉर्म तुम्ही यूज केले. फॉर एक्झाम्पल फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग त्याच्यामध्ये तुम्ही यूज केलं. आणि नेक्स्ट इनहेरिटन्स मध्ये आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर स्क्रॅच झाला तर तुम्ही स्वतः त्यामध्ये रियुजेबल करू शकता बाय युजिंग इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय करताय? समजा सब क्लासेसला तुम्ही काय करू शकता? प्रॉपर्टी एक्सचेंज करू शकता. एकाची प्रॉपर्टी दुसरीकडे पाठवू शकता. दॅट इज दी इनहेरिटन्स. आता लास्टला बघायचं आपल्याला बेनिफिट्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पहिली बेनिफिट रियुजेबिलिटी. आता मी सांगितलं बाय युजिंग इनहेरिटन्स तुम्ही एखादं प्रोडक्ट किंवा एखादे स्क्रॅच ऑब्जेक्ट काय करू शकता? रियुजेबल करू शकता. इनोपीज प्रोग्राम फंक्शन अँड मॉड्यूल्स दॅट आर रिटन बाय युजर कॅन बी रियुजेड बाय द युजर्स विदाउट एनी मॉडिफिकेशन. एक युजर दुसऱ्या युजरला काय करू शकतो? डायरेक्टली प्रॉपर्टी असाइन करू शकतो आणि तो दुसरा युजर काय करणार आहे? तो डायरेक्टली रियुजेबल करणार आहे. तो प्रोग्राम असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल इन C++ लँग्वेज. नेक्स्ट इनहेरिटन्स मध्ये पण तुमचा बेनिफिट्स आहे. थ्रू दिस वी कॅन इलिमिनेट रिडंडंट कोड अँड एक्सटेंड द यूज ऑफ एक्झिस्टिंग क्लासेस. रिडंडंट कोड तुम्ही डिफाईन करणार आहे. रिडंडंट कोड म्हणजे काय? एखादा ऍडिशनल कोड तुम्ही डिफाईन करणार आणि तुम्ही सगळ्या क्लासेसला तो देणार आहे. त्याची अथॉरिटी सगळ्या क्लासेसला देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करणार आहे? तो तुमचा क्लास जो आहे तो एक्सटेंड करणार बाय युजिंग इनहेरिटन्स. नेक्स्ट डेटा हायडिंग. डेटा हायडिंग मीन्स abstraction. Okay, the programmer can hide data function in class from other classes. It helps the programmer to build the secure program. सिक्युरिटी पर्पज तुम्ही डेटा हायडिंग यूज करू शकता किंवा इन्फॉर्मेशन हायडिंग यूज करू शकता. नेक्स्ट रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रोग्राम. रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम. जो तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, the given problem can be used as a collection of different object correction साठी तुम्हाला जो प्रॉब्लेम आला, each object is responsible for the specific task. The problem is solved by interfacing the object. This technique reduces the complexity of the program design. आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ऑब्जेक्ट ऍब्स्ट्रॅक्ट करू शकताय, ऑब्जेक्टची इनहेरिटन्स करू शकताय किंवा पॉलिमॉर्फिझम वेगवेगळे फॉर्म यूज करू शकता. त्यामुळे जे तुम्हाला जी कोडिंग मध्ये कॉम्प्लेक्सिटी येत होती ती कॉम्प्लेक्सिटी तुम्ही इझिली रिड्यूस करू शकता बाय युजिंग OOPs. इझी टू मेंटेन अँड अपग्रेड. OOP मेक्स easy to maintain and modify existing code as a new object can be created with small differences to exist once. Software complexity can be easily managed. OOP चा यूज करून तुम्ही सगळं तुमचा प्रोग्राम मेंटेन करू शकता. जे काही तुम्ही फीचर्स प्रिन्सिपल बघितले OOP चे ते सगळे तुम्ही बेनिफिट्स मध्ये टाकू शकता. नेक्स्ट मेसेज पासिंग. The technique of message communication between object makes the interface with the external system easier. ज्यावेळेस तुम्ही मेसेज पासिंग यूज करताय त्यावेळेस मी सांगितलं तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही जेवढे ऑब्जेक्ट तुम्ही यूज करताय तेवढ्या सगळ्या ऑब्जेक्टला तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते बाय युजिंग मेसेज पासिंग. आणि शिवाय एखादा तुम्हाला एक्सटर्नली सिस्टीम तुम्हाला ऍक्सेस करायची आहे तर तेही तुम्ही मेसेज पासिंगचा यूज करून काय करू शकता, ती सिस्टीम इझिली ऍक्सेस करू शकता. समजले बेनिफिट्स? Have you got it? Yes, sir. Yes, sir. Next, why C++ is partially object oriented programming language. आतापर्यंत जेवढे पॉइंट बघितले
त्यावरून असं असं आपण हे केलं होतं की C++ कॅन बी यूज्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. मी त्यामध्ये ऍडिशनल फीचर सांगितले. एखादा प्रोग्राम तुम्हाला एक्सटेंड करायचा असेल त्यासाठी पण तुम्ही काय करू शकता, C++ चा यूज करू शकता. आता हे तर सांगितलं बघा, अवेलेबिलिटी ऑफ फ्रेंड फंक्शन. दॅट इज द मेन पार्शियल डिफरन्स बिटवीन C आणि C++. इथे तुम्ही फ्रेंड फंक्शन ऍड करू शकता तुमच्या सब क्लासमध्ये. नंतर कन्सेप्ट ऑफ ग्लोबल व्हेरिएबल, ग्लोबल अँड डायनामिक व्हेरिएबल यामध्ये बघायचं आपल्याला. In C++ we can declare variable globally, which can be accessible from anywhere, and hence it does not provide complete privacy to the data. No one can be restricted to classically modify those data and so. म्हणजे काय होणार आहे, ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही जर डिक्लेअर केले तर त्यावेळेस काय होणार आहे, इझिली ऍक्सेसिबल. जेवढे तुम्ही मेंबर यूज करताय तुमच्या क्लासमध्ये त्यांना सगळ्यांना ऍक्सेसिबल by using C++ language. जावा, आता तुम्ही जर जावा मध्ये गेला, जावा मध्ये पण थोडी एक्सटेंड प्रॉपर्टी यूज केली जाते. आता C++ मध्ये जर फ्रेंड फंक्शन डायरेक्टली तुम्ही ऍक्सेस केलं तर सुरुवातीला तुम्ही त्याला डायरेक्टली ऍक्सेस देऊ शकत नाही. अगोदर तुम्ही सब क्लासमधून त्या फ्रेंड फंक्शनला डिफाईन करता, अगोदर सब क्लास डिफाईन करता. नंतर तुम्हाला जर गरज असेल फ्रेंड फंक्शन त्यामध्ये घ्यायची तर ते घेता. ज्यावेळी फ्रेंड फंक्शन सब क्लास मध्ये येते तेव्हा तुम्ही काय करणार, त्याची प्रॉपर्टी सगळ्यांना डिफाईन करणार किंवा ती प्रॉपर्टी तुम्ही सगळ्यांना ऍक्सेस करून देणार. दॅट इज द मेन मोटो ऑफ C++ लँग्वेज. यामध्ये सांगितलंय वाय C++ पार्शियली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज का म्हणतात C++. तर हिअर द रिझन फॉर C++ is called partial or semi object oriented language because main function is outside the class. मेन फंक्शन इज आउटसाइड द क्लास. आणि तो मेन फंक्शन काय करणार आहे, तुमचं इंटरनल आणि एक्सटर्नल मेंबर डिफाईन करणार. एक्सटर्नल मेंबर म्हणजे काय, तुमचं फ्रेंड फंक्शन, आणि इंटरनल मेंबर म्हणजे काय, तुमची सब क्लास जे की ऑलरेडी तुम्ही डिफाईन केलं. C++ सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, बट O means is not intrinsic to the language. You can write valid, well-coded, extensive style C++ program without using an object even once. Main function is mandatory. सगळीकडे मेन फंक्शन तुमचं मी आता सांगितलं तुम्ही कोड करू शकता, फक्त कंपाईल विदाउट मेन फंक्शन, पण एक्झिक्यूट करू शकत नाही. म्हणजे सगळे जेवढे तुम्ही फीचर्स बघितले ते तुम्ही त्या फीचरवरून काय निष्कर्ष करू शकता, काय निष्कर्ष भेटतो आपल्याला की C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यूज केली जाते. त्यामध्ये तुम्ही कोड राईट करू शकताय, कोड एक्झिक्यूट करू शकताय, एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकताय. त्या ऑब्जेक्टला तुम्ही प्रॉपर्टी एक्सचेंज करू शकता आणि त्या ऑब्जेक्टला तुम्ही ऍक्सेसिबिलिटी देऊ शकता बाय युजिंग इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम आणि डेटा अब्स्ट्रॅक्शन. डेटा हाईड करू शकता. समजतंय? समजला? प्रणाली, येस सर. काय डाऊट आहे का तुम्हाला? सर नाही समजलं ते. कोणता? बेनिफिट्स का वाय C++ इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज? आता का थोडं लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता मी सांगितलं, मी एक्झाम्पल देतो क्लास मेंबर्स. क्लास मेंबरचं एक्झाम्पल घेतलं आपण, त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही सब क्लास डिफाईन करता. सब क्लास डिफाईन करता म्हणजे तुमचे ते इंटरनल क्लास झाले. जर तुम्हाला फ्रेंड फंक्शन त्याच्यामध्ये ऍड करायचे असतील तर फ्रेंड फंक्शन साठी मी तुम्हाला सांगितलं डेटा अब्स्ट्रॅक्शन तुम्ही यूज करा. फ्रेंड फंक्शन म्हणजे कोण, जे की तुम्हाला इंटरनल तुम्हाला फंक्शन त्यामध्ये ऍड करायचे, जे आता तुमच्या फंक्शन मध्ये नाही, ते तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये नाही. तुम्हाला बाहेरचे फंक्शन त्याच्यामध्ये ऍड करायचे तर तुम्ही त्याच्यासाठी डेटा अब्स्ट्रॅक्शन यूज करू शकता. मग त्या डेटा अब्स्ट्रॅक्शन मध्ये काय केलं जातं, सुरुवातीला तुमचा ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केला जातो.
ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करता म्हणजे काय करता, जेवढे जेवढे तुमचे सब क्लास तुम्ही त्यामध्ये टाकले त्यांना सगळ्यांना ऍक्सेस देता. डेटा ऍक्सेस ची प्रायोरिटी सगळ्यांना देता. मग तुमचा डेटा तुम्ही कुठून पण ऍक्सेस करू शकता, कोणी पण. दॅट इज द ग्लोबल व्हेरिएबल. आणि फ्रेंड फंक्शन म्हणजे काय करताय, तुमचं जेवढं जेवढं एक्सटर्नल सोडून इंटरनल सोडून बाकीचे जर तुम्हाला इच्छुक आहेत, बाकीचे एखादा फ्रेंड फंक्शन तुमच्या क्लासमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही काय करताय, त्यालाही अलाउ करताय बाय युझिंग डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणून C++ ला काय म्हणता तुम्ही, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही ऑब्जेक्टला एक्सेबिलिटी देताय, एक्सटेंडेबिलिटी देताय ऑब्जेक्टला. त्या ऑब्जेक्टला काय देताय, ऍक्सेस करण्याची प्रायोरिटी देताय, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याची, सगळ्या ऑब्जेक्टला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते बाय युझिंग मेसेज पासिंग. समजला हो थोडक्यात? सर. अजून कोणाला डाऊट आहे का, ज्यांना समजलं नाही असं कोण आहे का अजून? प्रणाली समजलं हा, कसं? सर. हो सर. हा हॅलो सर, हा ते स्टडी मटेरियल टीचिंग डायरी मध्ये पण टाका. हा, नाही मी तुम्हाला पीपीटी परवा शेअर केले, बघितलं कसं तुम्ही? हो सर, ते बघितलं. स्टडी तरी पण मटेरियल तिथं पण अटॅच करा. हो हो मी करणार आहे अटॅच. मला ते व्हिडिओ लिंकिंग राहिले युट्यूबला, ते झाल्यानंतर मी ते तुमच्या ह्याला अटॅच करतो. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? दिस हे सगळं आपलं पूर्ण चॅप्टर, हे सगळं आपण जे आता जे पॉईंट बघितले हे सगळे आपलं ओव्हरव्ह्यू आहे, आपल्या सिलेबसचं ओव्हरव्ह्यू. दॅट इज अवर फर्स्ट चॅप्टर. ओके, नीड ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिझम. त्या पॅराडिझम मध्ये आपण काय काय बघितलं, की बाबा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, हे पॉईंट बघितले. नंतर बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आता जे बघितलं आपण, प्रिन्सिपल्स आणि फीचर्स, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, मेसेज पासिंग किंवा बाइंडिंग डेटा असेल, हे सगळं तुम्ही बेसिक कन्सेप्ट रिलेटेड बघितलं. नंतर बेनिफिट्स बघितले आता, आणि वाय C++ इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यामध्ये तुम्ही फ्रेंड फंक्शन ऍड करू शकताय, आणि तुम्ही डेटा तुमचा ग्लोबली डिक्लेअर करू शकता. ग्लोबल डिक्लेरेशन त्यामध्ये युज करताय ऑब्जेक्टसाठी. दॅट इज द मेन 2 पॉईंट्स. आता युनिट नंबर 2 मध्ये आपल्याला बघायचं C++ प्रोग्रामिंग, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय कशासाठी तुम्ही डेटा ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे, इनकॅप्सुलेशन कसं करणार आहे, प्रत्येक तुम्ही जेवढे जेवढे फीचर्स बघितले त्या फीचरवरचे आपण एक्झाम्पल बनवणार. मग त्यामध्ये अरे असेल, स्ट्रिंग असेल, डिफरंट डेटा टाइप्स असतील, आणि बेसिक असेल सी प्रोग्रामचं बेसिक. जसं तुम्ही सी मध्ये मेन फंक्शन बघितलं, डिक्लेरेशन फंक्शन बघितलं, ग्लोबल फंक्शन बघितलं, डायनॅमिक व्हेरिएबल्स बघितले, हे सगळं आपल्याला C++ मध्ये पण बघायचं आहे इन सेकंड चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर समजलं सगळ्यांना? यस सर. समजला का सगळ्यांना? येस सर. ओके. आता थोडं मला प्रोजेक्टच्या विषयी बोलायचं आहे.